नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डिटर्मिनेशन ऑफ प्लॅंक कॉन्स्टंट बाय यूजिंग व्हर्च्युअल लॅब हा एक्सपेरिमेंट आपण ऑनलाईन कसा परफॉर्म करायचा आणि त्याच्यानुसार प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी मिळवायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, Googleवर डिटर्मिनेशन ऑफ प्लॅंक कॉन्स्टंट व्हर्च्युअल लॅब असं सर्च करायचं आहे. असं आपल्याला इंटरफेस ओपन होईल. पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपण व्हर्च्युअल लॅबवर जातो. व्हर्च्युअल लॅबवर असा इंटरफेस ओपन होईल. तिथे आपल्याला सिम्युलेशनवर क्लिक करायचं आहे. सिम्युलेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी सर्किट डायग्राम आणि त्यातले जे कॉम्पोनंट लागतील, व्हर्च्युअल कॉम्पोनंट आपल्याला इथे भेटतील, त्या सर्किट डायग्रामप्रमाणे आपल्याला कनेक्शन करायचं आहे. बॅटरीचं पॉझिटिव्ह एंड आपल्याला कीला जोडायचं आहे. कीच्या दुसऱ्या साईड आपल्याला रिओस्टॅटला जोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला रिओस्टॅटचं जे दुसरं एंड आहे ते आपल्याला बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं आहे आणि जे मधलं टर्मिनल आहे रिओस्टॅटचं ते आपल्याला तिथून गेलेलं आहे अमीटरला गेलेलं आहे. अमीटरपासून जे दुसरं निगेटिव्ह टर्मिनल आहे ते गेलेलं आहे रजिस्टरला. रजिस्टरचं जे दुसरं आहे ते गेलेलं आहे LED-ला. LED-चं एक निगेटिव्ह टर्मिनल व्होल्टमीटरला गेलेलं आहे आणि LED-च्या अक्रॉस आपण व्होल्टमीटर जोडलेलं आहे आणि LED-पासून एक टर्मिनल आपण निगेटिव्ह बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आपलं सर्किट कनेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या LED कोणत्या व्होल्टेजला ग्लो होतात ते आपल्याला पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, की इन्सर्ट करणार आहोत. त्यानुसार सर्किट आपलं पूर्ण होईल. सुरुवातीला आपण रेड LED घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, रेड LED सिलेक्ट केल्यानंतर हा अशा प्रकारचा ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन LED, वेगवेगळ्या कलरच्या LED, त्याच्या वेवलेंथ, व्होल्टेज दिलेला आहे. करंट हा मिली ॲमीटरमध्ये दिलेला आहे. प्लॅंक कॉन्स्टंट H=EV लॅम्बडा डिवायडेड बाय C. E हा इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे. V हे व्होल्टेज आहे. लॅम्बडा हे वेवलेंथ आहे, ती नॅनोमीटरमध्ये दिलेली आहे. ती आपल्याला ॲमस्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट करायची आहे आणि डिवायडेड बाय C वेलॉसिटी ऑफ लाईट घ्यायची आहे. तर आपण वेगवेगळ्या कलरसाठी आपण व्होल्टेज आणि करंट नोट डाऊन करणार आहोत. तर रेड LED घेतलेले आहे. रिओस्टॅट आपल्याला व्हॅरी करायचं आहे. तर आपण इथं रिओस्टॅट आपण व्हॅरी करत आहोत. व्हॅरी करताना आपण पाहत आहोत की व्होल्टेज वाढत आहे पण करंट झिरोच आहे. एक सर्टन पॉईंटला करंट आपल्याला ऑब्झर्व होईल, त्यावेळेसच काय होईल, LED ग्लो होईल. तीच आपल्याला जिथे आपली LED जस्ट ग्लो होईल तिथंच करंट काय होणार आहे, पास होणार आहे. आपल्याला त्या दोन्ही रेडिंग काय करायच्या आहेत, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये टाकायच्या आहेत. पण आपल्याला कॅल्क्युलेशनला फक्त व्होल्टेज लागणार आहे. तर आपण ह्या दोन्ही व्होल्टेज आणि करंटच्या रेडिंग आपण ऑब्झर्वेशनमध्ये टाकणार आहोत. तर करंटच्या साहाय्याने आपल्याला माहीत होईल की LED कुठं ग्लो झाली. आता आपण इथं व्होल्टेज आणि करंट रेटसाठी जे आलेलं आहे ते आपण इथं टाकत आहोत. त्यानुसार एक्सेलमध्ये आपण हे ऑलरेडी फॉर्म्युला टाकला आहे. त्यानुसार प्लॅंक कॉन्स्टंटची आपल्याला इथं व्हॅल्यू भेटलेली आहे. त्यानंतर आपण दुसरी LED घेणार आहोत. दुसरी LED घेतल्यानंतर आपल्याला सिमिलरली काय करायचं, रिओस्टॅट व्हॅरी करायचा आहे. रिओस्टॅट आपण व्हॅरी करत आहोत आणि आपल्याला जस्ट LED ग्लो झाल्यानंतर करंट तिथून पास होईल. त्या जस्ट ग्लो झाल्यानंतर तिथली करंट आणि व्होल्टेजची रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायची आहे. तर ह्या रीडिंग आपल्याला एक्सेल शीटमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. दुसरी LED आपली ग्रीन आहे. ग्रीनसाठी व्होल्टेज आणि करंट मिली ॲम्पियरमध्ये जो आलेला आहे तो आपण इथं नोट डाऊन करत आहोत आणि आपल्याला प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटत आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला तिसरी LED घ्यायची. सेम सर्किट राहणार आहे, फक्त LED आपण चेंज करत आहोत. आता येल्लो कलरची LED घेतलेली आहे. रिओस्टॅट आपण व्हॅरी करत आहोत. एक पर्टिक्युलर ठिकाणी काय होणार आहे, ती येल्लो कलर आपल्याला दिसेल त्यावेळेसच करंट पास होईल. ती रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायची आहे. तर रिओस्टॅट आपण व्हॅरी करत आहोत. आपल्याला करंट ऑब्झर्व झालेला आहे. LED सुद्धा ग्लो झालेले आहे. जस्ट जिथं ग्लो होईल तो करंटची रीडिंग आणि व्होल्टेजची रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायची आहे आणि ती ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे. तर अशाच पद्धतीने आपण येल्लो कलरसाठी व्होल्टेज आणि करंट आपण नोट डाऊन केलेला आहे. प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपल्याला ब्ल्यू कलरची LED घ्यायची आहे. ब्ल्यू कलरची LED आपण घेतलेली आहे. रिओस्टॅट आपण व्हॅरी करतो. आपल्याला जिथं जस्ट ब्ल्यू कलर दिसेल तो व्होल्टेज आणि करंटची रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायची. तर आपल्याला इथं जस्ट ब्ल्यू कलर
भेटला आणि करंटची रीडिंग दिसली, ती रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायची आहे. एक्सेल शीटवर आपण ती रीडिंग आपण नोट डाऊन करणार आहोत. तर ती आपण जी ब्ल्यू कलरसाठी व्होल्टेज आणि करंट आलेला आहे ते आपण इथं नोट डाऊन करत आहोत. त्यानुसार प्लॅंक कॉन्स्टंट आपल्याला भेटलेला आहे. आता इन्फ्रारेड एल ई डी ही ती जी लाईट आपल्याला ह्युमन बिंगला दिसत नाही, पण ती लाईट ग्लो करते. तर ही डिटेक्ट करण्यासाठी तर लाईट तर आपल्याला दिसणार नाही ती कुठं ग्लो झाली, पण करंट मीटरच्या साहाय्याने आपल्याला करंट जिथं पास होईल तिथं ती लाईट इन्फ्रारेड लाईट काय झालेली असेल, इमिट झालेली असेल, असं आपण कन्सिडर करावे लागेल. कन्सिडर करतच आहोत आणि आपल्याला ती रीडिंग तिथे नोट डाऊन करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण बघा वेगवेगळ्या कलर्ससाठी प्लॅंक कॉन्स्टंट काढत आहोत आणि ते प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला प्लॅंक कॉन्स्टंटच्या ॲप्रॉक्स आपल्याला भेटलेली आहे. अशा पद्धतीने आपण ऑनलाईन प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी डिटरमाइन करायची ह्या व्हर्च्युअल लॅबच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, हे डिटरमाइन केलेलं आहे. तर आपल्याला इथं काय करायचं, आपण 5 ऑब्झर्वेशन घेतलेत, 5 वेगवेगळ्या LED आपण यूज केलेल्या आहेत. ह्या 5चं आपल्याला ॲव्हरेज प्लॅंक कॉन्स्टंट घ्यायचं आहे. तर ते घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5चं आपल्याला ॲडिशन जे प्लॅंक कॉन्स्टंट आलेलं आहे 5चं आपल्याला ॲडिशन करायचं आहे आणि त्याला डिवायडेड बाय 5 करून आपल्याला ॲव्हरेज प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण 5चं ॲडिशन करत आहोत आणि आपल्याला ॲव्हरेज मीन प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथे भेटलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने पाहिलं आहे की ऑनलाईन आपण प्लॅंक कॉन्स्टंट कसं करू शकतो. आता हे बघा, डायरेक्ट आपण प्रॅक्टिकली केलेलं आहे, हे व्हर्च्युअली केलेलं आहे, आपल्याला अंडरस्टँडिंग झाली. आपण जसं की हँड्स ऑन प्लॅंक कॉन्स्टंट जर काढला तो पण आपल्याला त्याच पद्धतीने भेटेल आणि असा व्हर्च्युअल काढला तरी आपल्याला त्याच पद्धतीने